महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. सम्राट अशोक, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज बाराहाते परिवार यांच्या घरी आपण भोजनदान केलं आहे. संपूर्ण वरिष्ठांनी भोजनदान केलं आहे, परिवाराने भोजनदान केलं आहे आणि त्यानिमित्तानं इथे आज आपण बुद्ध धम्म संघ वंदना घेतलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथे प्रवचन करत आहोत. भगवंताच्या अनुकंपेने बाराहाते परिवारावर, संपूर्ण त्यांच्या कुटुंबावर सुखाचा वर्षाव व्हावा असा मी तथागतांना त्रिवार वंदन करतो. तर भगवंताच्या धम्मामध्ये ज्या विविध बाजू आहेत त्या बाजू आपण नेहमी कोणाच्या तरी माध्यमातून जाणत असतो, समजत असतो. पण आज इथे जे उपस्थित आहेत, सर्वात जास्त वयस्क वर्ग इथे उपस्थित आहे, म्हातारा वर्ग उपस्थित आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथे आज प्रवचन करत आहोत. तर धम्म हा मनुष्याच्या जीवनाकरता सुख उत्पन्न करण्याकरता आहे. जे आता आपण म्हटलं निब्बाण जो शब्द आलेला आहे, बऱ्याच जणांना निब्बाण हा शब्द का बा कोणीतरी मेलं का बा असं त्याला अर्थ पकडतात. पण निब्बाण शब्द हा मरणाशी नाही संबंधित त्याचावाला. निब्बाण शब्द हा सुखाची अवस्था आहे. ते जिवंतपणे निब्बाण अवस्था प्राप्त होते. ते जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ते कोणालाही मिळत नाही. ते फार बलवान लोकांना मिळतो. जो धम्मामध्ये पारंगत होतो, जो अरहंतच्या लेवलनं जातो, त्यालाच निब्बाण अवस्था, निर्वाण अवस्था प्राप्त होते. म्हणून भगवान बुद्धांना महापरिनिब्बाण असं म्हणतात. कारण त्यांचा मृत्यू होत नसतो, ते आपलं शरीर त्यागत असतात असा त्याचा अर्थ होतो. कारण ते जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त होत असतो. तर मनुष्याचं शरीर हे जे 4 धातूने बनलेलं आहे, या धातूला मनुष्य बालपणापासून तर वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या धातूमध्ये प्रत्येक सूक्ष्म जीव जन्म घेतात, मरतात, जन्म घेतात, मरतात. म्हणजे ते उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. आणि जेव्हा शरीर शेवटच्या क्षणावर जाते तर ते जे जीवनसत्व आहे, जे जीवसत्व आहे, ते शेवटच्या क्षणावर फार कमी प्रमाणात राहतात. कारण त्यामध्ये ते संख्या कमी होऊन जाते आणि जेव्हा त्यांची संख्या कमी होते तर तेव्हा शरीर माणसाचं काय होते, कमजोर होत जाते. तर मग कमजोर कसं शरीर होते? कोणी डोळ्यानं कमजोर होते, डोळ्यानं दिसत नाही. कोणी कानानं होते, कानानं ऐकू येत नाही. कोणी तोंडानं होते, तोंडानं बोलता येत नाही. कोणा शरीरामध्ये रक्तामध्ये कमजोरी येते, तर रक्तामध्ये कमजोरी आली तर त्याला मग चक्कर येणार, चालता येणार नाही. घुटणे दुखतात कारण घुटण्यातलं ऑइल संपते. सोप्या भाषेमध्ये सांगू राहिलो. हाताचे घुटणे दुखतात, हातातलं ऑइल संपते. डोळे कमजोर होतात, डोळ्यामधलं जे काही असेल यंत्र तिथलं ऑइल संपत असेल. तर अशा प्रकारे शरीर माणसाचं वयानुसार कमजोर होत जाते. आता यामध्ये कर्मसिद्धांत काम करतो. कर्मसिद्धांत हा विविध बाजूवर, विविध पैलूवर काम करतो. एक कर्मसिद्धांत असतो का जो एखादा गृहस्थ व्यक्ती आहे तर त्याला जीवन जगायचं असेल, संसारी आहे, त्याला नवीन त्याचं समजून लग्न झालेलं आहे, त्याला काय करावं लागेल, कर्म करावं लागेल. मग काय करावं लागेल, घरामध्ये संपूर्ण जर किराणा वगैरे काही आणायचं असेल, मुलांना शिकवायचं असेल, सगळं आपलं संगोपन करायचं असेल, त्याला कामाला जावं लागेल. हे त्याला कर्म करावं लागेल, पैसे कमावं लागेल चांगल्या मार्गाने आणि आपलं जीवनयापन करावं लागेल. आता हा झाला एक भाग कर्माचा. अधिक कर्म याच्यामध्ये दुसरा येतो का त्याला मग सुखी राहण्यासाठी, सुखी राहायचं आहे तर मग त्याला कुशल कर्म करावं लागेल. आता कुशल कर्मामध्ये विविध बाजू येतात. म्हणजे जसं आता भोजनदान दिलं आहे, तुम्हाला सगळ्या वरिष्ठ लोकांना भोजनदान दिलं आहे. अधिक ते मुस्लिम धर्माचे आले होते, आपले त्याला मौलवी म्हणतात त्यांना, किंवा फकीर म्हणतात, ते आले, त्यांना आपण भोजनदान दिलं आहे. तर भोजनदान करणं हे फार उत्तम मंगल आहे. तर याच्यापासून आपलं कुशल कर्म वाढत असतो. जसं एक समजून घ्या, पापाचं मडकं असते, एक पुण्याचं मडकं असते. म्हणजे याला कुशल कर्म आणि अकुशल कर्म असं हे मडकं असते. तर हे कुशल कर्माचा साठा नेहमी हा भरून राहिला पाहिजे. आणि पापाचा जो अकुशल कर्माचा साठा आहे मडक्याचा, तो जरी होत असेल पण त्याचं जो एक पुण्य वाढते, कुशल कर्म वाढते, तर हे काय होते, पाप
दबून जाते किंवा ते नष्ट होऊन जाते. तर कुशल कर्म नेहमी माणसाचं वाढत असलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, कुशल कर्म वाढवत नाही, चुकीचं कामं करत राहतात, चुकीचं जगत राहतात, अपमान करत राहतात, अन्याय करत राहतात, त्रास देत राहतात. आणि त्याच्यामुळं काय होते मग, त्याच्यामुळं असं होते का मग अकुशल कर्म वाढते आणि कुशल कर्म कमी होते. म्हणजे पाप मोठं होते आणि कुशल कर्म पुण्य काय होते, कमी होऊन जाते. आणि मग लोक काय होतात, असे लोक मग दुःखी राहतात. आणि मग त्यांना कळत नाही का बा माझ्याकडे तर मग आता आपण एक गरिबाची गोष्ट गरीब काहून दुःखी राहते का, मला खायची सोय नाही बा, माझ्या घरी हे नाही ते नाही, पोरगा दारुडा निघाला म्हणून ते दुःखी राहतात. आता हे तर आपण समजून घेऊ, चला बा गरिबीमुळे दुःखी आहे, हे कारण असं त्याचं. मग श्रीमंतही दुःखी आहे. श्रीमंत काहून दुःखी आहे, श्रीमंत म्हणते बा माझ्याजवळ बंगला आहे, गाडी आहे, धनसंपत्ती आहे, नोकरी आहे, मला मस्त 1-1.5 लाख रुपये पगार आहे, सगळ्याच गोष्टी माझ्याकडे बरोबर आहे बा, तर मी दुःखी का बा. तर कारण ते दुःखाचं कारण असते मग तृष्णा. एक तर हाव असते अजून काहीतरी मिळवण्याची, हाव जे माणसाची इच्छा कधीच संपत नाही, तो माणूस इच्छेविना अधुराच असतो, त्याला अधिक हाव असते का मला हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्यामुळे दुःखी राहतो. किंवा मग तो शारीरिक व्याधीमुळे दुःखी राहतो, शारीरिक व्याधी असते अजून, हे दुःखाचं कारण असते, कर्मसिद्धांतामध्ये मोडते. शारीरिक व्याधीमुळे दुःखी राहतो, अधिक दुःखी का राहतो, जर तो त्याला जर नोकरी असेल किंवा चांगला कर्मचारी असेल मोठा, तर भ्रष्टाचार करतो. म्हणजे त्याच्या आधी जो टेबल आहे आणि ज्या डिपार्टमेंट त्याला काम दिलेलं आहे ते काम तो प्रामाणिकपणे करत नाही, मग त्यामध्ये भ्रष्टाचार करतो, पैसे खातो. मग ते पैसे कोणाचे असतात, गरिबांचे असतात. त्या पैशांमध्ये लोकांचं काम व्हायला पाहिजे, ते मग तो पैसे खातो आणि त्याच्यामुळे कर्मसिद्धांत वाईट वाढतो. अशा विविध बाजूमध्ये काय होते, कर्मसिद्धांत आपला अकुशल कर्मासाठी वाढत असतो आणि त्याच्यामुळे तो मनुष्य काय होतो, दुःखी होतो. मग याचे परिणाम कसे भोगावे लागतात, याचे परिणाम अशा प्रकारे भोगावे लागतात का हे दिसत नाहीत. कुठलंही कर्म, आता कुशल कर्म आहे दिसते काय, नाही दिसत. अकुशल कर्म आहे दिसते काय, नाही दिसत. पुण्य दिसत नाही, पापही दिसत नाही. आता मग हे काम कसं करते, आता समजून घ्या अकुशल कर्म वाढलं तर मग ते काम असं करते का त्याला मग शारीरिक व्याधी होतात. शारीरिक व्याधी कशा होतात का, तो जे त्यानं अकुशल कर्म केलेलं आहे त्याचं तो टेन्शन घेतलं टेन्शन, कारण ते होतेच, नॅचरल आहे त्या गोष्टी नॅचरल. जेव्हा अकुशल कर्म वाढते तेव्हा ॲटोमॅटिकली माणूस काय घेते, टेन्शन घेते. टेन्शन घेतलं किंवा अकुशल कर्म पाहिलं किंवा झालं, त्याच्यामुळं माणूस काय होते, आपल्या शारीरिक वेदनामध्ये गुरफटून जातो आणि त्याचे परिणाम त्या शरीरावर होतात. त्याला BP हाय, BP लो, त्याचा मग शरीराचा प्रॉब्लेम, त्याचं मग शरीरावर लक्ष राहत नाही, काही मग आपलं जीवनयापन करत राहतो, शरीरामध्ये विविध बिमाऱ्या होतात. हे एक कुशल कर्म त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते. दुसरं कुशल कर्म, जेव्हा तो मनुष्य असे चुकीचे कामं करतो, भ्रष्टाचार करतो किंवा मग काहीतरी आपल्या जीवनामध्ये त्याकडून वाईट कर्म होतात, तर मग तो मनुष्य मग मनानं दुःखी राहतो. आणि जो मनुष्य मनानं दुःखी राहतो, मग तो समजा त्याआधी 500 जर 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, अशी गाडी जेव्हा तो चालवतो, कारण जागृत अवस्था नसते, तो दुःखी आहे. आणि दुःखी अवस्थेमध्ये माणूस जागृतपणे गाडी चालवू शकत नाही. तो मनुष्य मग गाडी चालवतो आणि त्याचा मग काय होतं, ॲक्सिडेंट होतो, दुर्घटना घडते. अशा प्रकारे कर्म काम करते. तर म्हणून कर्मसिद्धांतामध्ये जो मनुष्य कुशल कर्म करतो तो मनुष्य कसा राहतो, मग तो मनुष्य कसा राहतो, तो राहतो प्रसन्न, आनंदी आणि खुश राहतो. कारण त्यानं वाईट कर्म केलंच राहत नाही. तो सगळं चांगल्या मार्गाने पैसा कमवतो, चांगल्या मार्गाने जीवनयापन करतो, व्यवस्थित लोकांचे कामं करतो, सगळ्यांना कुशल कर्म करत राहतो सगळ्यांसाठी आणि सगळ्यांचा आदर सन्मान करतो. तर तो मनुष्याच्या जगाडे कुशल कर्मासाठी वाढतो. आणि कुशल कर्मासाठी वाढला तर तो मनुष्य काय होतो, मग प्रसन्न राहतो. आणि मग तो गाडी चालवत असन त्याच्या हातून ॲक्सिडेंटही होत नाही किंवा त्याची दुर्घटनाही होत नाही. अशा प्रकारे कुशल आणि अकुशल कर्म काम करत असतो. तर ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत, तर ह्या आपल्याला भगवंतांनी याचं फक्त एक थोडक्यामध्ये शील दिलेलं आहे, पण याचं विश्लेषण करून बारीक रूपामध्ये मी तुम्हाला सांगत आहोत. त्यावेळेस भगवंतांनी जातक कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये भगवंताच्याच माध्यमातून अनुसरून त्या गोष्टी तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मनुष्य जेव्हा
मरण पावतो, निघून जातो या जगातून. तर मग मनुष्याचं काय होते? तर हा बऱ्याच जणाला पडणारा प्रश्न आहे. तर भगवंतांनी इथं म्हटलेलं आहे का, त्यांना भगवंतांनी एक वेळा म्हटलं होतं का बा भगवंत गेल्यानंतर राहतात काय किंवा नाही राहतात, किंवा राहतात किंवा नाही राहत. तर भगवंतांनी अशाबद्दल काही अव्याकृत प्रश्न याला म्हटलेला आहे. म्हणून याला मला काय म्हणायचं आहे का, इथं जेव्हा मनुष्य बुद्धान धम्मग्रंथाप्रमाणे मनुष्य जेव्हा निघून जातो तर त्याचा 4 धातूमध्ये विलीन होते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू, माती, पाणी, ऊर्जा, अग्नी आणि हवा, अशामध्ये त्याचं विलीन होऊन जाते आणि चेतनेमध्ये विलीन होऊन जाते. तर मग होतो काय, तर जेव्हा म्हटलं गेलेलं आहे का हे 4 धातू जेव्हा एकत्र येतील तेव्हा जन्म होतो. आता हे 4 धातू कसे एकत्र येतात याचा संशोधन ते भगवंतालाच माहीत, त्याचं संशोधन भगवान बुद्धालाच माहिती आहे. त्याचं सायंटिस्ट लोकही शोध घेऊ राहिले, पण भगवंतांनी त्याला अव्याकृत म्हटल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक नाही आहे. कारण तिकडं जर वळलं माणूस तर मग कर्मकांडाकडे वळतो, अंधश्रद्धेकडे वळतो. तर भगवान बुद्धानं जिकडं मनुष्याची हानी होईल, जिकडं मनुष्याचं नुकसान होईल, अशा बाबतीत भगवंतांनी काय केलेलं आहे, तिथं भगवंतांनी काही मौन धारण केलेलं आहे. काय केलेलं आहे? मौन धारण केलं आहे, किंवा म्हटलं अव्याकृत प्रश्न आहे बा. तर याचा अर्थ आपण असा लावून घ्यायचा का याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही. एखादा मनुष्याला जर जीवन जगायचं आहे, आता जाणारे तर चालले गेले आपल्या कर्मानुसार, आता काही केलं तर आपण फक्त काय करावं लागते, आपल्याला त्याच्याकडून काहीतरी बोध घेऊन आपल्याला कुशल कर्म करावं लागते. जसं समजा एखादा गुंड असेल, बदमाश असेल, त्यानं मर्डर केलेले आहे, तो जर त्याच्या कर्माने मरण पावला, त्याचाही काहीतरी मर्डर झाला किंवा हिंसा झाली, तोही काहीतरी कुठंतरी दुर्घटनेमध्ये मरण पावला, आपल्याला काय बोध घेणं आहे का बा आमच्या पुढच्या पिढीकडे असा मनुष्य घडू नये. म्हणून आपण काय करणार आहे, आता आपलं येणारा पोरगा किंवा येणारा आपला परिवार किंवा येणारे मुलं चांगले बनावे. तर आपल्याला काय करावं लागेल, कुशल कर्म वाढले पाहिजे बा, त्यांना चांगले संस्कार देऊन कुशल कर्माकडे वाटचाल करून ते चांगले बनावे. याकरता आपल्याला वारंवार प्रयत्न करावे लागतात. तर अशा प्रकारे मनुष्याचा कर्मसिद्धांत हा काम करत असतो.